नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथी बटाट्याची मिक्स भाजी. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश मेथीची भाजी येते. अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता. व्हिडिओला सुरुवात करूयात. मेथी बटाट्याची मिक्स भाजी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश मेथीची गड्डी घेतलेली आहे. त्याचबरोबर मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला मेथीची भाजी आहे ती नीट करून घ्यायची आहे. भाजी नीट करत असताना भाजीची पानं आणि कोवळे देठ आपण भाजी बनवण्यासाठी घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला बटाटा देखील साल काढून फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने उरलेली सर्व मेथीची गड्डी आहे ती मी छान अशी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेणार आहे. सर्व मेथीची भाजी नीट करून झालेली आहे. आता ही मेथीची भाजी आपल्याला स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर बटाटा देखील साल काढून फोडींमध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता ही मेथीची भाजी आहे ती आपल्याला चिरून घ्यायची आहे. भाजी चिरत असताना जास्तही बारीक चिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. अगदी रफली अशा प्रकारेच आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने. बऱ्याच वेळा आपण मेथीची भाजी आहे ती लसूण हिरवी मिरची घालून प्लेन भाजी बनवतो. ती देखील भाजी चवीला भन्नाट लागते. त्याचबरोबर मूग डाळ घालून भाजी बनवतो. ती पण भाजी चवीला छान लागते. पण थोडीशी वेगळ्या चवीची भाजी जर का आपण बनवली तर भाजी खाण्याचा आनंद देखील काही वेगळाच असतो. तर याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आहे ती मी अगदी छान अशी रफली चिरून घेत आहे. भाजी जास्तही बारीक चिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. भाजी जर का आपण अगदीच बारीक चिरली तर ती कधी कधी कडू लागू शकते. पण थोडीशी रफली चिरली तर भाजी अजिबात कडू लागत नाही. तर याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आहे ती मी अगदी छान अशी रफली चिरून घेतलेली आहे. भाजी चिरून झालेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला फोडणीकरता तेल घालायचं आहे. साधारणपणे 1.5 पळी इतकं तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा इतकं जिरे. जिरे छान फुललेलं आहे. यामध्ये घालायचं आहे लसूण. तर या ठिकाणी मी हा लसूण आहे तर ठेसून घेतलेला आहे. बारीक चिरून देखील तुम्ही यामध्ये लसूण घालू शकता. काही हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. लसणाला छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे. अगदी चिमूटभर इतका हिंग घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाण्यामधून काढून बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत. या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत. मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि या बटाट्याच्या फोडी छान अशा मऊसर होईपर्यंत वाफवून घ्यायच्या आहेत. अधूनमधून 1 ते 2 वेळा आपल्याला ह्या फोडी आहेत त्या हलवून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी या बटाट्याच्या फोडी आहेत त्या अगदी छान अशा मऊसर झालेल्या आहेत. या बटाट्याच्या फोड्यात आपल्याला आणखीन जास्त शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. तर अगदी पाव चमचा इतकी हळद पावडर घालायची आहे. पाव चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे. लाल मिर्च पावडर थोडीशी कमी घालायची कारण हिरवी मिरची देखील घातलेली आहे. 1 चमचा धना पावडर घालायचे. सर्व मसाले व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊयात. मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे. सर्व भाजी यामध्ये घातल्यानंतर ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे. ही मेथी बटाट्याची भाजी आहे ती आपण पाण्याचा वापर न करता बनवत आहोत. अगदी सुक्की आणि खरपूस अशा प्रकारची भाजी बनवून तयार होते. ही भाजी तुम्ही टिफिनला देखील नेऊ शकता. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते. भाजी एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर ही भाजी आहे ती थोडीशी कमी दिसते. त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. भाजी जर का मिक्स करायच्या अगोदर आपण यामध्ये मीठ घातलं तर मिठाचा अंदाज येत नाही. त्यामुळे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालत आहोत. चवीकरता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला अगदी पाव चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर मीठ आणि गरम मसाला व्यवस्थित असा एकदा मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता यामधले आपला बटाटा शिजलेला आहे पण भाजी शिजण्याची अजून बाकी आहे. तर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी पुन्हा एकदा छान शिजवून घ्यायची आहे. जर का तुम्हाला ही भाजी ओपनली शिजवायची आहे तर ओपनली देखील तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता. पण तशी भाजी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं. तर झाकण ठेवून ही भाजी अधूनमधून हलवून अगदी छान अशी खरपूस शिजेपर्यंत शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग पण छान आलेला आहे आणि या ठिकाणी यामधली मेथीची भाजी पण मस्त शिजलेली आहे. तर इथं आपली मेथी बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते.
भाजीला रंग छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. चवीला भन्नाट लागते. मी देखील या पद्धतीने बनवलेली मेथी बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.